गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, आपण सगळे आरोग्य भरतीची वाट बघत आहोत. आरोग्य भरती 2026, जे की आपण 2025पासून वाट बघतो आहे. आज येणार, उद्या येणार, परवा येणार. तर मोस्ट प्रॉब्ली ही भरती पुढच्या एक 40 ते 45 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे 2023ची जी भरती होती, जे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे DHS जी भरती होती, ती 2023ची जी भरती होती ती अजूनही विधिग्राह्य झालेली नाही आहे. तर विधिग्राह्याची डेट काय आहे? 16/2/2026 ही आहे विधिग्राह्य करण्याबाबतची जी डेट आहे, ही डेट असणार आहे. ओके, ठीक आहे. 2023 16 फेब्रुवारी 2026पर्यंत ही जी रिक्रुटमेंट आहे चालू असणार आहे, आणि त्यानंतर ही जी भरती आहे संपणार. ओके, ठीक आहे. त्याच अनुषंगाने आता सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एक नवीन शासन पत्र आलेलं आहे की बाबा वेगवेगळे जे सेंटर्स आहे, आरोग्य पथक आहे, PSCs आहेत, RH आहे, त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी जर 50% बिल्डिंगची निर्मिती झाली असेल, 100% जर झाली असेल तर त्यांची तर पदनिर्मिती करायचीच आहे. बट 50% जरी काम झालं असेल तरी याची पदनिर्मिती करायची आहे. म्हणजेच याचा मतलब होतो, जे आपण 2000 रिक्रुटमेंट घेऊन चाललो होतो कुणाच्या, आपल्या स्टाफ नर्सेसचे आरोग्य भरतीमध्ये, मे बी याच्यामध्ये 500 अजून पुन्हा भर पडू शकते. म्हणजे साधारणतः 2500 ते 3000पर्यंत. ओके, मला असं वाटतं की एवढं यायला पाहिजे, बट याच्या जवळपास 2500 ते 3000च्या आसपास तुम्हाला पदं बघायला मिळू शकते. जर पदनिर्मिती झाली, 50% ज्या संस्थांचं काम झालेलं आहे, ओके, तर मग काय होईल? ओके, तर इथे पदनिर्मिती होणार. सोबतच जागा किती येणार? तर आरोग्य भरतीमध्ये जवळपास 5000 जागा तुम्हाला बघायला मिळू शकते. आता ह्या 5000 जागांमध्ये आपले स्टाफ नर्सेसचे जागे तुम्हाला एवढे बसू शकते. बाकी मग याच्यामध्ये MPW आहेत, ओके, त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन आहेत, त्याच्यानंतर फार्मसिस्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे जे पदं आहेत, ओके, डायलिसिस टेक्निशियन, ब्लड बॅग टेक्निशियन्स, ओके, एक्सरे टेक्निशियन्स, ओके, हे सगळे पदं पकडून म्हणजे गट क आणि गट डचे सुद्धा याच्यामध्ये, ओके, गट ड आणि गट कचे 5000 प्लस पदं तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि याची ॲडव्हर्टाइजमेंट मॅक्सिमम 45 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. तर याचा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगळंच सांगतो आहे की अभ्यास करायला लागा. 100% जागा येणार म्हणजे येणार. हे शासनाचं एक पत्र आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचं. कुठल्या डेटचं आहे? 8 जानेवारीचं, म्हणजे कालच्या 2 दिवसापूर्वी. ओके, काय आलेलं आहे? सर्व आरोग्य सेवा आयुक्तालयाला दिलेलं आहे. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे की जिथे जिथे 50% बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी 50%, ओके, म्हणजेच बिल्डिंग अर्धवट झाली असेल तरीसुद्धा, म्हणजे किती असे किती संस्था आहे? 236 संस्था आहे. तर या सगळ्या आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती करण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे. शासन पत्रसुद्धा याच्यामध्ये त्याचा एक तुम्ही बघू शकता. सोबतच इथे एक मीटिंग वगैरे जे झालं, एवढं भरपूर सारं काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघा, आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की जी इंडियन हेल्थ जे स्टँडर्ड आहे, ओके, इंडियन हेल्थ स्टँडर्डनुसार, ओके, जे पदं असतात त्यानुसार सध्याच्या याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये दिलेलं आहे, ओके, IP इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड जो आहे, ओके, जे की सब सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कर्मचारी किती काम करायला पाहिजे, म्हणजे जे बेड स्ट्रेंथनुसार किती असायला पाहिजे, तो जो स्टँडर्ड आहे IPHSनुसार केलं जातं. त्याचं काय म्हटलेलं आहे की सध्या आरोग्य विभागातील विविध आस्थापनेवरील मंजूर पदाचा आकृतिबंध ब क ड संवर्गातील एकूण किती आहे? ॲट प्रेझेंटली आरोग्य विभागामध्ये 1,45,727 पदं आहेत. ओके, त्यानुसार IPHS जे स्टँडर्ड त्याच्यानुसार 2,38,000 पदे असायला पाहिजे, प्रस्तावित आहे. ओके, बट याच्यामध्ये काय झालेलं आहे की NHM जे पदं व बाह्यस्त्रोताद्वारे जे पदं भरलेली आहे यांचा विचार घेतला नाही. जर यांचा विचार घेतला तर ही संख्या जवळपास 2038च्या आसपासच
होऊ शकते, 2,38,000च्या आसपासच होऊ शकते. ते सुद्धा तपासून बघायचं आहे की बाबा IPAचे स्टँडर्ड आपण फॉलो करतो का नाही, हे सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्यानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे की उक्त वस्तुस्थिती पाहता पदनिर्मितीचा प्रस्तावास लवकरात लवकर उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता देणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन वरील सर्व माहिती तात्काळ शासनास सादर करण्याबाबत आपणास कळविण्यात येत आहे. तथापि सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे, म्हणजे अजूनही इन्फॉर्मेशन आली नाही आणि विषयाची गंभीरता लक्षात घेऊन लवकरात लवकर ही माहिती शासनास देण्यात यावी. कोणाकोणाला पत्र गेलेलं आहे? संचालक आरोग्य सेवा मुंबई आणि पुणे. आता जे पुणेचे संचालक आहे हे सगळं DD ऑफिसला, जे 8च्या 8 विभागाला जाणार. ओके. त्याच्यानंतर जे ZPमध्ये जिल्हा जे आरोग्य पथक आहे, सब सेंटर आहे, ओके, PSC आहे, तिथले सुद्धा पदे येणार. ओके. वेगवेगळे सगळे आरोग्य विभागामध्ये जेवढे पद आहे सगळे याच्यामध्ये येणार. ओके. अजून याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा कधीपर्यंत प्रस्ताव द्यायचे आहे, माहिती कधीपर्यंत द्यायची आहे? 31 तारखेपर्यंत. 31/1/2026 पूर्वी पदनिर्मितीच्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. कुठे? जिथं 50% ज्या बिल्डिंगचं काम झालं आहे, संस्थाचं काम झालं आहे तिथे. ओके. ही जी मीटिंग इथे झाली होती, या मीटिंगमध्ये म्हणजे सगळे सचिव बसण्यात आले होते सार्वजनिक विभागातले, आणि 100% ज्यांचं काम झालं तिथे तर पदनिर्मिती करायचीच आहे, प्लस 50% पदनिर्मिती काम झालं तिथेसुद्धा करायची, म्हणजे तुमच्या जागा वाढतील. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे लाईफ टाईममध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 80% टेक्निकल MCQ येणार, म्हणजे जर तुम्ही स्टाफ नर्स असाल तर 80 MCQ तुमचे नर्सिंगचे येणार. ओके. आणि 20 MCQ तुमचे नॉन टेक्निकल म्हणू शकतो, म्हणजे इंग्लिश, मराठी आणि ग्रामर याच्याविषयी तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. हे होता मागचा सिलेबस. ओके. बघा, जर तुम्हाला क्लासेस लावायचे असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग, ओके, LNN अकॅडमीचा जो ॲप आहे, लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप आहे, प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करा. ओके. लर्न नेक्स्ट नर्सिंग हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा. आणि जे कोर्सेस तुम्हाला DHS DMERसाठी, नॉर्सेटसाठी, ESIसाठी, RRBसाठी लावायचं असेल त्याच्यावर सध्या हे ऑफर्स आहेत, तुम्ही परचेस करा. टेस्ट सिरीज चालू आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. ओके. आणि एक्झाम कोण घेईल, MPSC घेईल किंवा TCS घेईल, याच्याविषयी लवकरात लवकर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाईल जवळपास 1 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये. आणि हे जो विषय आहे बघा, सगळं पदनिर्मिती 31 तारखेच्या पूर्वी त्यांना करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे विधिग्राह्य 16/2/2026ला होणार आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, जवळपास एक 45 ते 50 दिवसानंतर, म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोठी भरती बघायला मिळू शकते. तर तुमचा अभ्यास चालू ठेवा. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार. ओके. ठीक आहे. बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की अभ्यास करा, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, चांगले नोट्स बनवा. ओके. स्वतः अभ्यास करायला तर स्वतः अभ्यास करू शकता. सेल्फ स्टडी इज ऑलवेज गुड. If you want any guidance, if you want any margadarshan, I am there. Okay. You can call me anytime. My number is 8652261524. Okay. You just keep message. Okay. Message ठेवा याच्यावर. Okay. According to my time, definitely I'll call you. Okay. चला, तर थँक्यू, धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत चांगले राहा, अभ्यास करा आणि निरंतर अभ्यास करा. असं नाही की आज करायचं, उद्या नाही करायचं, मग परवा करायचं, एक्झामला येऊ द्या ना सर नंतर अभ्यास करू, असं नाही. ओके. हे बघा, सगळं तुमच्यावर डिपेंड आहे, सिलेक्शन घेणं आणि नाही घेणं. ओके. जर तुम्ही आज अभ्यास कराल तर तुमचं येणारी जे भविष्य आहे ते चांगलं होणार. ओके. धन्यवाद.